ही घटना पाहून अनेक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। बिहारच्या गोपालगंज इथे एक हैराण करणारा प्रकार समोर आलाय। भाचीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या मामीनं पहिले तिच्या पतीला सोडलं, इतकंच नव्हे तर भाचीला पळवून नेत तिच्याशी लग्न केलं। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दोघांच्या लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांनाही माहिती मिळाली आहे। दोघींमध्ये गेल्या 3 वर्षापासून अफेअर सुरू होते अशी माहिती समोर येते। बेलवा इथे राहणाऱ्या या मामी आणि भाची या दोघींनी दुर्गा मातेच्या मंदिरात लग्न केलंय। मंदिरातच लग्नाच्या विधी करण्यात आल्या। तिथंच एकमेकींच्या गळ्यात वरमाला घालून त्यांनी लग्न केलंय। त्यांचं लग्न हे सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे। शोभा आणि सुमन असं या दोघींचं नाव आहे। भाची शोभा हिच्या प्रेमात मामी सुमन पडली होती। सुमननं म्हटलंय की मला भीती होती की तिचं लग्न दुसरीकडे कुठं तर होईल। ती खूप सुंदर आहे, याच भीतीपोटी आम्ही सर्व काही सोडून मंदिरात लग्न केलं। तर शोभानं म्हटलंय की सासा मुसा मंदिरात आम्ही लग्न केलंय। लग्नानंतर आम्ही कायम एकत्र राहू अशी शपथ घेतली आहे। गोपालगंजमध्ये मामी आणि भाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे। सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत दोघांनी कुटुंबियांना या लग्नाची माहिती दिली आहे। व्हिडिओमध्ये दोघीही बोलताना दिसत आहेत की त्यांनी त्यांच्या मर्जीनं लग्न केलंय आणि 7 जन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलंय। मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती।